कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच आपण आपलं कर्म कर्तव्य करत राहायचं, फळाची अपेक्षा न ठेवता. वाल्याचा वाल्मिकी झालेला सर्वांनाच माहीत आहे, पण सध्या वाल्मिकीलाच जगणं अवघड जाते हे आपण पदोपदी अनुभवत आहोत. सुखासीन जगण्याच्या शर्यतीत आता नेमकं कोणतं कर्म अंगीकारायला पाहिजे असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. आजच्या पिढीसमोर तर हा प्रश्न आ वासून उभा आहे. सध्या आदर्शवादी उदाहरणं बंद पडलीत की काय असा प्रश्न आपल्यासमोर पडला असतानाच एक दैदिप्यमान कर्तृत्वाचं व्यक्तिमत्व समोर पाहायला अनुभवायला मिळालं तर ते आपलं भाग्यच म्हणावं लागेल. म्हणूनच अशा प्रेरणादायी उत्कंठावर्धक जिद्दीची ट्रू स्टोरी आज आपण पाहणार आहोत. त्या व्यक्तीचं नाव आहे राजेंद्र बाळासो बुगडे. जन्म 30 डिसेंबर 1972, सोमवार पेठ, कोल्हापूर इथं. वडील बाळासो बुगडे सुतारकामात माहीर, तर आजी कमळाबाई विठ्ठल बुगडे, आई सुमिता बाळासो बुगडे लोकांच्या घरची धुणं भांडी करीत परिस्थितीशी झगडत 2 हात करीत होत्या. 2 मुलं, 2 मुली, त्यात राजेंद्र हे सर्वात मोठं अपत्य. शिक्षण घेण्यास दोघीही मुलांना खूप उत्तेजन देत होत्या. कन्याकुमार शाळेत असताना 4थीतच मी उद्योगपतीच होणार असा ठाम निर्धार राजेंद्र यांनी केला होता. पुढं 10वीमध्ये 3च विद्यार्थी पास झाले, त्यात राजेंद्र 44% काढून पास झाले होते. अहो, 1987 सालचे 44% म्हणजे फार मोठी गोष्ट. 11वी 12वी महावीर कॉलेज. काम आणि अभ्यास यांचं गणित काही जुळत नव्हतं. पुढचं शिक्षण नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स इथंच जीवाभावाचे गट्टी जमणारे 3 मित्र राजेंद्र यांना भेटले. सुविधा लॉजवर मॅनेजरचं काम करणारा महागावचा बसवराज कोरे, दरवेश पाडळीतील शेतकरी कुटुंबातला नंदकुमार देसाई आणि पारीख कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला असलेला संभाजीनगर झोपडपट्टीतला बरकत रोहिले. तत्पूर्वी राजेंद्र यांच्या वडिलांना फिट्सचा त्रास असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत राहिले होते आणि आजी आईसोबत 6वी 7वीत असतानाच राजेंद्र आणि भावंडांवर घरची जबाबदारी पडली. या दरम्यान राजेंद्र यांनी अनेक कामं केली. गोटी सोड्याच्या गाडीवर काम, पान लाईनला सुपाऱ्या, पानविड्याचे गठ्ठे विकणं, प्रिंटिंग प्रेसमध्ये डिलिव्हरी बॉय, फरसाण दुकानामध्ये सेल्समन, स्वीपर अशी कित्येक कामं त्यांनी केली. प्रसंगी मालकाचा मार देखील खाल्ला. दिवाळीमध्ये पणत्या विकल्यानंतरच कपडे मिळणार म्हणून पणतीचा आणि चुडीदार मोठमोठ्यानं ओरडून कपड्यांचा स्टॉल देखील दरवर्षी चालवला. इतकं सगळं करून देखील जीवनाचं खरं शिक्षण मार्केट यार्डामध्ये ML बागवान यांच्याकडे दिवाणजी म्हणून कामाला लागल्यानंतरच मिळालं असं राजेंद्र सांगतात. 12वीमध्ये 3 विषयात नापास झाल्यानं त्यांनी ही नोकरी स्वीकारली होती. या काळात पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे तुफान धावपळ त्यांनी केली. खूप माणसं जोडली. कामाच्या स्वरूपाची नव्यानं मांडणी केली. लिंबूच्या पोत्यांचा व्यवसाय कोल्हापूर बाहेरही गेला नसताना तो राजेंद्रमुळं जम्मू, भटिंडा, उत्तर भारतात जाऊ लागला. व्यवसाय वाढीस लागला. आंब्याच्या व्यवसायामुळे तर कोकणपट्टीतील घरटी लोक राजेंद्र यांना ओळखू लागले. शेतकऱ्यांशी त्यांचं अजोड असं नातं बनलं. पगार 250 रुपये होता, पण बिझनेस करायचा या प्रगल्भ इच्छेमुळं ग्रॅज्युएशन नंतर मार्केट यार्डचं काम त्यांनी बंद केलं. या काळात आणखी एक फायदा राजेंद्र यांना झाला, तो म्हणजे ट्रकपासून व्होल्वोपर्यंत सर्व गाड्या चालवायला ते शिकले. पुढील आयुष्यात याचाच राजेंद्र यांना खूप फायदा झाला. याच दरम्यान आईनं त्यांना पोस्टातले 3000 रुपये एकदा काढून दिले आणि जा, तुला काय बिझनेस करायचा आहे ना तो कर, असं आई म्हणाली. राजारामपुरीमध्ये रक्षाबंधनाचा स्टॉल त्यांनी लावला आणि या राखी विक्रीतून अवघ्या 3 दिवसात राजेंद्र यांनी 3000 रुपयांचे 9000 रुपये करून दाखवले.
कॉलेजमध्ये शिकताना चौघा मित्रांनी मिळून मोठा बिझनेस उभा करायचं स्वप्न पाहिलं होतं आणि केबल व्यवसायापासून सुरुवात झाली. स्टारटेक इलेक्ट्रॉनिक्स TV शोरूम संभाजीनगर इथं त्यांनी एकत्रितपणे सुरू केला. पण इतर मित्रांनी प्रत्येकानं जबाबदारीप्रमाणे विभक्त होत गेले. पण राजेंद्र यांनी मात्र हे स्वप्न एकट्यानं स्वबळावर पुढं नेटानं नेलं. केबल वॉर देखील त्याच काळात सुरू होती. सुमारे 5.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्यामुळं घातलेले सर्व पैसे तर गेलेच, शिवाय संपूर्ण व्यवसाय विकावा लागला. गाडी पुन्हा पूर्वपदावर शून्यावर आली. पण म्हणतात ना, ईश्वर एक दरवाजा बंद झाला तर मग पुढे असंख्य दरवाजे उघडतो. फक्त आपली नजर हवी. आणि इथेच आयुष्याचा टर्निंग पॉइंट आला असं राजेंद्र सांगतात. TV शोरूममधून TV घेऊन गेलेल्या पन्हाळ्यावरील सुनीता काशीद यांनी त्यांना दूरदर्शन सेटिंगसाठी बोलावलं. दूरदर्शन काही सेट होत नाही, तुम्ही केबल घ्या असं त्यांनी म्हटल्यानंतर, अहो इथं केबल नाही आहे, तुम्हीच सुरू करा ना असं त्यांनी सुचवलं. आणि नुसतं सुचवलंच नाही तर सुनीता यांनी स्वतः 25,000 रुपये आणि एका लॉजवाल्यानं 25,000 रुपये गाड्यासहित दिले आणि पन्हाळा केबल नेटवर्क या नावानं त्यांनी काम सुरू केलं. ओळख नसताना देखील ठेवलेल्या विश्वासामुळं राजेंद्र स्वतःच्या आईनंतर सुनीता काशीद यांना आपली दुसरी आईच मानतात. जोडधंदा म्हणून VCR CD प्लेअरचा व्यवसाय देखील त्यांनी सुरू केला. पंचक्रोशीमध्ये व्यवसाय चांगलाच वाढला. पन्हाळ्याची अंबाबाई पावली असा त्यांचा दृढ विश्वास याचमुळे आहे. 1994 पासून सुरू केलेला व्यवसाय चांगलाच पसरला. पन्हाळ्यावरील लोक तर असेही म्हणू लागले की बाहेरून येऊन पन्हाळ्यावर 2च माणसं मोठी झाली. एक संजीवनी पब्लिक स्कूलचे भोसले सर आणि दुसरे राजेंद्र बुगडे सर. 2000 साली इचलकरंजीच्या वर्षा यांच्याशी त्यांचं लग्न झालं. साधारण 2000 साली एका मित्रानं राजेंद्र यांना सांगितलं की पन्हाळा कोल्हापूर वडापसाठी तू मला गाडी घेऊन दे, मी ती चालवतो. मग त्याला त्यांनी सेकंड हँड ट्रॅक्स घेऊन दिली आणि चांगला फायदा होतोय असं दिसल्यानंतर हा व्यवसाय वाढवूया असं राजेंद्र यांनी ठरवलं. घाटगे पाटील शोरूममध्ये गेल्यानंतर बोलेरो एक्सेल गाडी त्यांनी ठरवली. राजेंद्र यांचा गबाळेपणा पाहून सेल्समननी त्यांची त्यावेळी चेष्टा केली. त्याच सेल्समनच्या हातून नारळ वाढवून नवीन ट्रॅव्हलचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. महिंद्रा फायनान्सच्या आबा यांनी त्यांना खूप मदत केली. याच दरम्यान पन्हाळ्यावरील 11 महिलांनी दक्षिण भारत दर्शन सहल करण्यासाठी राजेंद्र यांना सांगितलं आणि मग ट्रॅव्हल व्यवसाय करण्याचा विचार ठाम झाला. यानंतर 2 वर्षातच तवेरा, क्वालिस, बोलेरो, क्रूज, स्कॉर्पिओ अशा तब्बल 12 गाड्या त्यांनी घेतल्या. पन्हाळ्यावरील पर्यटकांच्या सहली, ज्येष्ठ नागरिक, शाळांच्या सहली असा व्यवसाय फोफावत गेला. रात्रीसाठी लोकमत, सकाळ वृत्तपत्रांसाठी त्यांनी गाड्या भाड्यानं लावल्या. त्यामुळं व्यवसायामध्ये कर्जांचे हप्ते आणि व्यवसायातील नफा व्यवस्थित मिळत गेला. राज हॉलिडे मेकर्स या नावानं ट्रॅव्हल व्यवसाय सुरू होता. माणसाकडं सगळं काही असलं की नेमकी याच वेळी दुर्बुद्धी सुचत असते. नेमकं असंच घडलं. एकदा नाईट ट्रिपवर असताना धाब्यावर एका इसमाची ओळख झाली आणि बोलता बोलता त्या इसमाने आपली 1 एकर जागा अगदी 3,000 रुपये भाड्यानं देऊन हॉटेल व्यवसाय करण्याची त्यांना ऑफर दिली. मग काय, राजेंद्र यांनी त्या जागेच्या सपाटीकरणापासून सुरुवात केली. केबल व्यवसायातून आणि ट्रॅव्हलमधून येणारा पैसा, आपल्याजवळील शिल्लक पैसा सगळा त्यामध्ये गुंतवला. एखाद्या सुंदर स्वप्नाचं सत्यात नंदनवन त्यांनी फुलवलं. अमल, मुन्ना आणि आप्पा महाडिकांच्या हस्ते त्यांनी याचं उद्घाटन केलं. 2-4 महिन्यामध्ये जम बसतोय तोपर्यंत जागा मालकाला कुणीतरी उकसवलं आणि तो रोज धाब्यावर येऊन दारू पिऊन दंगा करू लागला. परिणामी मॅनेजर, कामगार सगळे सोडून गेले आणि कोणतीही लिखापडी, कागदोपत्री नोंद नसल्यामुळं 35 लाख रुपये खर्च झालेल्या हॉटेलकरिता
फक्त 2 लाखांमध्ये मांडवली करावी लागली. पुन्हा सर्व काही शून्यावर. शिवाय बँक हप्ते तटलेले, त्यातच केबल वॉर टिपेला पोहोचलेली, देणेकरी फोनवर फोन करत होते, 35 लाखांचं कर्ज आणि खिशात 0 रुपये. अशाही वेळी फोन बंद न करता परिस्थितीशी सामना करून 8 दिवसात पैसे देतो असं राजेंद्र यांनी सर्वांना सांगितलं. पैशांची जुळणी न करता आल्यामुळं राजेंद्र यांनी अखेरीस आत्महत्येचा निर्णय घेतला. आठवड्याभरात त्यांनी सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या. खाणं पिणं एन्जॉय केलं. कुटुंबाला घेऊन तारकर्लीला मित्राच्या लॉजवर ते गेले. तिथले मित्र मखदूम यांनी खूप पाहुणचार. दरम्यान त्यांच्या वागणुकीत झालेला संपूर्ण बदल त्यांची पत्नी वर्षा यांनी हेरला आणि अखेरीस त्यांच्या तोंडून सत्य वदवूनच घेतलं. मरायचंच आहे तर मग मुलाबाळांसहित सर्वांनीच, असा अट्टहास त्यांनी धरला. इथं विष घेतलं तर मित्राला त्रास होईल म्हणून घाटातून गाडी दरीत घालायची असं ठरवून सकाळी हॉटेलमधून ते निघणार. इतक्यात मखदूम यांनी तिथल्या एका कामगाराला पन्हाळ्यावर सोडा असं म्हणून त्याला गाडीत बसवलं. कदाचित मृत्यू इथे आपल्या नशिबात नाही असं ठरवून इथून पुढे लढायचं असा निर्धार त्यांनी सपत्नीक तिथंच केला. 12 गाड्यांपैकी 11 गाड्या 2-4 लाख येतील तशा किमतीला विकल्या. 17 लाख रुपये कर्ज तरी देखील शिल्लक होतं. एक ड्रायव्हर आणि स्वतः 2 गाड्यांवर रात्रंदिवस राजेंद्र राबू लागले. पैसे येतील तशी देणी भागवू लागले. पण उद्योगपती होण्यासाठी काहीतरी मिसिंग आहे हे राजेंद्र यांना जाणवत होतं. आणि ती गोष्ट होती शिक्षण. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 8-10 वर्षे झाली तरीही प्रोफेशनलिझम काय आहे, ट्रॅव्हल एजन्सीमध्ये हे समजण्यासाठी 2011ला त्यांनी शिवाजी विद्यापीठात ट्रॅव्हल अँड टुरिझमचा कोर्स केला. रेल्वे, प्लेन तिकिटिंग करणे, लॅपटॉपवरून बिझनेस करणे अशा आधुनिक गोष्टी ते शिकले आणि 2012ला स्वतःचे प्रभाकर प्लाझामध्ये छोटेखानी ऑफिस त्यांनी सुरू केलं आणि टुरिझमचा व्यवसाय पुन्हा नव्यानं सुरू केला. यासाठी ट्रॅव्हलचे माळी सर, समर्थ हॉलिडेज, मित्र, शिक्षकांचं सहकार्य मिळालं. याच वेळी आणखीन एक टर्निंग पॉइंट राजेंद्र यांच्या आयुष्यात आला. रत्नाकर पाटील नामक गृहस्थ त्यांच्या आयुष्यात आले. त्यांनी दुबईसाठी एन्क्वायरी केली आणि का जाऊ शकत नाही असा सवाल त्यांनी केला. उत्तरादाखल दुबईचा अभ्यास करून मॅनेजरबरोबर स्वतः दुबईला जाऊन रेकी करून 42 लोकांची पहिली इंटरनॅशनल ट्रिप त्यांनी यशस्वी करून दाखवली. आणि मग राजेंद्र यांनी यानंतर मागे वळून पाहिलं नाही. जिथे फक्त फेस्टिवल वेळीच इतर कंपनी टूर्स काढीत होत्या तिथे तब्बल 12 महिने दुबईला टूर्स काढणारे अ हेवन हॉलिडे हे एकमेव आहेत. 2012-13ला 3 लाखांवर असणारा बिझनेस 2017-18ला 2.5 ते 3 कोटींवर राजेंद्र आणि टीम यांनी नेऊन ठेवला. कुटुंबासमवेत कोविडमध्ये आनंदात वेळ घालवला आणि त्यानंतर व्यवसायाची गाडी सुसाट सुटली. सध्या 20 कोटींवर त्यांचा बिझनेस पोहोचला आहे. तब्बल 1200 स्क्वेअर फुटांचं कोल्हापुरात तर नुकतंच पुण्यामध्ये 2 कोटींचं स्वतःचं ऑफिस राजेंद्र यांनी सुरू केलं आहे. परवडणाऱ्या दरात सामान्य लोकांचे परदेशी दौऱ्यांचं स्वप्न आवडीनं राजेंद्र पूर्ण करतात. पहिला क्लायंट अजूनही त्यांच्या संपर्कात आहे, हेच त्यांच्या यशाचं गमक आहे. इजिप्त, टर्की, ऑस्ट्रेलिया, बाली, न्यूझीलंड, युरोप, व्हिएतनाम, हाँगकाँग, कंबोडिया, कोरिया अशा जवळजवळ संपूर्ण जगाच्या सहली अ हेवन हॉलिडेकडून बजेटप्रमाणे डिझाईन करून दिल्या जातात. अ हेवन हॉलिडे सध्या एक ब्रँड बनला आहे आणि यासाठी कुटुंबातील प्रत्येकजण आपापलं योगदान देत आहे, हे विशेष.
तू बिझनेस कर, मी घरचं बघतो असं म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत ती जबाबदारी पार पाडलेल्या प्रकाश या भावाचं कोरोनामध्ये निधन झालं. असं असलं तरी भावाची पत्नी प्रज्ञा, राजेंद्र यांची पत्नी वर्षा, तसेच मुलं प्रज्वल, प्रणिता, सिद्धी, प्रत्युषा, प्रद्युम्न, प्रणव एकत्रितरित्या एकत्र कुटुंब म्हणूनच गुण्यागोविंदानं राहत आहेत. राजेंद्र यांचे मित्र बरकत, नंदकुमार, बसवराज हे सर्व आज आपापल्या ठिकाणी सेट झाले आहेत. आत्तापर्यंतच्या त्यांच्या या जीवन प्रवासामध्ये हर्षद मुल्ला, शकील रोहिले, मुख्तार मुतवल्ली, प्रकाश, वाहिद मोकाशी अशा ड्रायव्हर मित्रांनी खूप साथ दिली असं राजेंद्र सांगतात. उद्योगपती होणारच हे स्वप्न पाहून निष्ठेनं ते पूर्ण करणाऱ्या, जिद्दीनं व्यवसाय करणाऱ्या या प्रामाणिक उद्योगपतीच्या घरासमोर आज BMW, जग्वार सारख्या स्वतःच्या गाड्या दिमाखात उभ्या आहेत. अशा रीतीनं चौथीमध्येच उद्योगपती होण्याचं स्वप्न पाहून ते सत्यात उतरवणाऱ्या, ईश्वरी श्रद्धा असणाऱ्या, स्वतःच्या सिक्स सेन्सनुसार जगणाऱ्या, केलं तर करायचंच आणि जे करायचं ते दर्जेदारच असं प्रत्यक्षात जगून दाखवणाऱ्या ज्येष्ठ लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हेच ध्येय बाळगणाऱ्या, शून्यावर पोहोचून देखील लाख मोलाची माणसं जपणाऱ्या, इतरांसाठी एक आदर्शवत व्यक्तिमत्व ठरलेल्या, कष्टाळू, जिद्दी, प्रामाणिक, तब्बल 20 वर्ष सातत्यानं कार्यरत राहणारा अवलिया श्री राजेंद्र बाळासो बुगडे यांना शतशः नमन आणि पुढील आनंददायी, आरोग्यदायी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले.